नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांचा विषय आक्रमक होऊन उपस्थित करताच सभागृहामध्ये जोरदार चर्चा। नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्यांचा फोटो सभागृहात झळकवला आहे। मनपा प्रशासनाला चांगलेच धाऱ्यावरती धरलं। याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी केलाय। तर सभापतींनी प्रत्येक झोननिहाय एक श्वानगाडी व मुबलक कर्मचारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। शहरातील सातारा व इतर भागात मुकाट श्वानांनी दहशत वाढली असून लहान मुले व वयोवृद्धांना चावा घेण्याच्या घटना रोज घडत आहे। याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे। यावर सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली। अपुऱ्या मनुष्यबळ व यंत्रणा अभावी पशुसंवर्धन विभाग हतबल झाल्याचं दिसून आलं। सातारा परिसरात व शहरात मोकाट श्वानांच्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले असून लहान मुलं असो वयोवृद्ध व्यक्ती घराबाहेर पडण्यास घाबरत असून श्वानांची टोळी लहान मुलांवरती तुडून चावा घेत असल्याची घटना रोज उघडकीस येत आहे। याविषयी मनपा प्रशासन काय उपाययोजना करत आहे असा सवाल मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी उपस्थित करत परिसरात मोकाट कुत्र्यांनी कसं चावा घेतला याचे फोटो सभागृहात दाखवले। यावर सभागृहातील प्रत्येक सदस्यांनी शहरातील श्वानांच्या दहशतीचा नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत माहिती सभेत दिली। याविषयी वरून सभागृहामध्ये मनपा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत खुलासा करण्याची मागणी रवी काकडे, माधुरी अदवंत, सुरेंद्र कुलकर्णी, मजर पठाण, मतीन शेख आदी सदस्यांनी केली आहे। यावर मनपा पशुसंवर्धन विभागाकडे खुलासा करताना सांगण्यात आलंय की एकूण 9 कर्मचारी व 4 गाड्या असून त्या बंद आहे व सध्या निर्बीजीकरण बंद करा आहे। यावर सदस्यांनी संताप व्यक्त करत शहरातील 25 लाख संख्या असताना अपुरं मनुष्यबळ व यंत्रणा अभावी प्रशासन हातबल असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। यावर सभापती अनिल मकरिये यांनी प्रत्येक झोन एक श्वानगाडी व मुबलक कर्मचारी देण्याचे निर्देश दिले आहेत। शहरामध्ये मोकाट व आक्रमक कुत्र्याकडून विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याचे आपण पाहत आहोत। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होत आहे। कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्यानंतर संबंधित कुत्र्यांची काय व्यवस्था करण्यात येते? अशा कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी, निरीक्षण, वर्गीकरण व आवश्यक उपचार करण्याची महानगरपालिकेची व्यवस्था काय आहे? तसेच वारंवार नागरिकांना चावा घेण्या व आक्रमक कुत्र्याबाबत कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते याबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोकाट व आक्रमक कुत्र्याबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना व स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या प्रश्नाद्वारे करण्यात येत आहे। पति साहेब, ये सातारा में बच्चों को काटने वाले कुत्तों ने और जिनको उन्होंने वापस सातारा के बच्चे हैं ये जिनको कुत्ते ने काटे वाले हैं और उन्होंने वापस कुत्तों को छोड़ दिया है उसी जगह पर 2 दिन बाद लाकर। तो उनकी कुछ ना कुछ व्यवस्था करी जाए जिससे ये जो कुत्ते हैं वो नुकसान नहीं करे लोगों को। आता सकाळी आमच्या इथे जैन मंदिर आहे, तिथे सकाळी 5 वाजता लोक दर्शनाला निघतात। श्रावण चालू आहे, 6 वाजता लोक दर्शनाला महादेव मंदिरात जातात। ते कुत्रे गाडी खाली असतात आणि एकदम अंगावर येतात महिला पुरुषांच्या। याच्यावर काहीच मार्ग काढला जात नाहीये नाही। आणि आम्ही फोन केल्यानंतर त्याचा लेखाजोखा काय आहे की आम्ही समजा कोणी कंप्लेंट केली किती दिवसात तिथे गाडी जाते, काय होते, याचं काही उत्तरच मिळत नाही आम्हाला। आमचे हे हाल आहेत, बाकीच्या लोकांचे किती हालत खराब आहेत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।